गोंदिया शहर की विभिन्न समस्याओं को लेकर गोंदिया नगर परिषद के मुख्य अधिकारी के सभा कक्ष में उद्धव बालासाहेब ठाकरे के गुट की ओर से विरोध प्रदर्शन किया गया, जिसके 2 घंटे के बाद मुख्य अधिकारी सभा कक्ष में आए और गोंदिया शहर की समस्याओं का समाधान करने का आश्वासन दिया। पिछले 3 वर्षों से गोंदिया नगर परिषद का चुनाव नहीं होने के कारण प्रशासनिक नियमावली के कारण शहर में कई जगहों पर गंदगी का साम्राज्य फैल गया है। वहीं दूसरी ओर समय पर कचरा नहीं उठने से दुर्गंध फैलने से डेंगू और मलेरिया जैसी बीमारियां बढ़ रही है। गोंदिया शहर के जयस्तंभ चौक पर बस स्टेशन है और उस स्थान पर कोई सार्वजनिक शौचालय नहीं है, इसलिए बस स्टेशन पर खड़ी महिलाओं और स्कूली छात्राओं को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इस संबंध में गोंदिया शहर के सामाजिक संगठनों ने कई बार नगर परिषद को ज्ञापन सौंपा, लेकिन फिर भी कुछ नहीं किया गया। इसी के मद्देनजर मंगलवार को उबाठा गुट की ओर से नगर परिषद में विरोध प्रदर्शन किया गया था, जिसके बाद मुख्य अधिकारी द्वारा अस्थायी आधार पर बस स्टेशन में शौचालय की सुविधा शुरू करने का वादा करने के बाद विरोध प्रदर्शन वापस ले लिया गया। शिवसेना के आंदोलन को ध्यान में रखते हुए शिव सैनिकों ने चेतावनी दी है कि अगर गोंदिया शहर की समस्याओं का समाधान नहीं किया गया तो वे और भी उग्र आंदोलन करेंगे। मागील काही दिवसापासून आम्ही सीओ साहेबांना कॉन्टॅक्ट करण्याची कोशिश करत आहोत, पण सीओ साहेब आउट ऑफ रीच आहेत, कुठे आहेत माहीत नाही। आमच्या शिवसेना उभाटाच्या द्वारे आम्ही विविध मागण्या यांच्याकडनं केलेल्या आहेत। नगर परिषदचे अनेक समस्या यांच्याकडे मांडलेल्या आहेत, पण एकाही समस्यावर यांनी निराकरण केलेलं नाही आहे। आताच 2-3 दिवसा अगोदर पेपर कटिंगला आलं होतं की 70 ते 80 MB जे वर्क म्हणजे नगर परिषदमध्ये काम झालेले आहे 70 ते 80 असे MB रेकॉर्ड गायब आहेत। तर नगरपालिका एक वाऱ्यावर चालून राहिली, तर म्हणजे सीओ साहेबांनी याच्यावर लक्ष दिला पाहिजे यासाठी। आणि आज आमचे जिल्हाध्यक्ष साहेब, जिल्हा प्रमुख साहेब यासाठी बसले आहेत की जे त्यांनी सीओ साहेबांकडे मागणी केली होती, नगर परिषदमध्ये खूप सारा घोटाळा चालत आहे, खूप सारे अवैध काम चालत आहे, या सर्वांवर लक्ष देण्याकरिता आज आम्ही इथं बसलेलो आहोत। सीओ साहेब जोपर्यंत येतील नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी पण हलणार नाही। आमच्या बहुत सारे जनतेचे प्रॉब्लेम होतं, पण आज सबसर जास्त जे प्रॉब्लेम होतं आमच्या महिला भगिनीला हे जयस्तंभ चौकाला जे बस स्टँड आहे तिथं बाथरूमची काय सोय नाही आहे। आता आम्ही जे नगर परिषद सीओ साहेबाला बोललो जो आमच्याकडे चालता जो आहे आपला बाथरूम शौचालय त्याला जयस्तंभ चौकामध्ये ठेवा आणि तिथे परमानेंट बाथरूम बनवण्याची गरज आहे। ते बाथरूम आपण SDO ऑफिस आणि जे तहसीलदार आणि ज्यांशी बोलून परमानेंट बनवण्याची लवकर गरज आहे, कारण की आपल्याकडे जे आपली मुली आहे ग्रामीणची असो शहरीची असो ते म्हातार आहे ते बाथरूम करण्याची सोय नाही आहे। त्यासाठी काल सकाळी शिवसाहेबांनी आता आम्हाला सांगितलं की सकाळी ते चलता शौचालय आहे त्याला आम्ही तिथं ठेवणार। आज आपण पाहायचं जयस्तंभ चौकाला किती महिला भगिनी उभ्या आहे, ते महिला भगिनीसाठी ते ग्रामीणमधून शहरातमध्ये शिक्षण करण्यासाठी जे आमची ताई येत आहेत त्या ताई लोकांसाठी बाथरूमची सोय शिवसेना आणि युवासेना महिला सेना सगळ्यांना मिळून आज शिवसाहेबाकडे सकाळी 10 वाजतापासून आतापर्यंत आम्ही बसलो होतो। आमचे भरपूर मागण्या होते की शहरासाठी काय स्वच्छता सर्व जो आहे त्यासाठी त्यापैकी आमची जे शौचालयासाठी जे जयस्तंभ चौकची एक प्रमुख मागणी होती, त्या मागणी आम्हाला पूर्ण केली, पण परमानेंट मागणी झाली पाहिजे आमची तेही मागणी आहे। मी सर्वात पहिले तर दिलगिरी व्यक्त करतो की सिनियर सिटीजन आणि काही माताजीच्या वयाच्या महिला इथे आल्या होत्या आणि त्यांना माझ्यामुळे इथं थांबावं लागलं। मला एक जॉईंट कमिशनरचा तिकडचा चार्ज असल्यामुळे 4 वाजता मी त्यांना कळवलं होतं की मी 4 वाजता माझ्या दालनात येऊन जाईल। मला 4:15 वाजता मी माझ्या दालनात आलो, पण मला कळालं की 12 ते 4पर्यंत त्या इथे थांबलेल्या होत्या। मी आल्यानंतर त्यांची विचारपूस करून चहा पाण्याची इथे सोय नगरपालिकेमार्फत तातडीनं केलेली आहे। त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या नगरपालिके ही पॉझिटिव्हपणे प्रयत्न करून कशा मार्ग लागतील याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल, ज्याच्यातून इथल्या सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही याला पुढे जावं लागणार नाही, याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न नक्कीच करेल। त्यांच्या काही मागण्या आहेत, शौचालय हे ते जे आहे तो मोबाईल टॉयलेट इथे आपण जयस्तंभ महिलांना तिथे लावण्यात यावे तर आपण ते सांगून दिलेले आहेत। जे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालेले विषय असतील ते कामे थांबवण्यात यावी आणि त्याच्यासोबतच जे मस्जिदजवळील खोजा मस्जिदजवळील काही दुकानदार आहेत जे 25 वर्षापासून तिथे व्यापारी ते करतात
ज्यांचं अतिक्रमण आहे ते सध्या काढण्यात येऊ नये, त्याच्यावर योग्य तेच डिसिजन नगरपालिकेमार्फत घेण्यात येईल. कोणासोबतही नाही जायती किंवा असं कोणत्याही प्रकारचे अशी नगरपालिका पाऊल उचलण्याच्या आधी एक समन्वय मिटिंग घेऊनच ह्या बाबतीमध्ये तोडगा काढूनच मस्जिद कमिटी आणि तिथली नागरिक यांच्यामध्ये एक समन्वय कसा साधेल याचा एक प्रयत्न नक्की करेल. आता आजच अप्पर तहसीलदार साहेब यांच्यासोबत आमची एक मिटिंग झाली होती. त्याच्यामध्ये अप्पर तहसीलदार साहेब, आम्ही आणि पोलीस विभाग या सर्वांची एक जॉईंटली हे करूनच जॉईंटली एक टीम बनवूनच शहरामध्ये जे काही सगळे अतिक्रमण आहे ते आहेत ते सर्व निष्कासित करण्यात येतात. याच्यामध्ये पोलीस विभाग झाला, तहसील विभाग झालं, नगरपालिका विभाग झाला, या सर्वांमार्फत अतिक्रमणाचा मोकळा श्वास नागरिकांना कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न. कधीपर्यंत एक आता 10 दिवसामध्ये मोहीम चालू करण्याचा विचार चालू आहे.